हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मशाल कशा पद्धतीने येते. आणि बघा इथं आहे ना, आमच्या लहान मोठ्याचे सर्व जे आहे ते डीजेच्या तालावर नाचतात. असं लग्नात कोणी नाचणार नाही, पण ही जी जेव्हा आपली शनिराजांची जी मिरवणूक असते, जी मशाल जी आहे ती गावातून मिरवली जाते ना, तेव्हा सर्वजण मनसोक्त असा मनमुराद आनंद घेतात. तर उन्हामुळे ना यावेळेस जी मिरवणूक आहे ती लवकर संपवण्यात आली होती. आणि आज तर पहिलाच दिवस आहे. तुम्ही 3.5 दिवसाचा सप्ताह असतो, तर शेवटच्या दिवशी खरंच खूप छान असं जे नियोजन असतं. म्हणजे सकाळी पण महाप्रसाद जे आहे ते नियोजन केलं जातं आणि संध्याकाळी पण जे महाप्रसादाचं नियोजन आहे ते केलं जातं. तर आता स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकणार आहे की संध्याकाळचं महाप्रसादाचं नियोजन कसं असतं ते. आणि तुम्ही बघू शकता आता मशाल इथं आपल्या मंदिरात आलेली आहे आणि जे आपले शनी महाराजांचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडे ती मशाल आहे. तर सर्व गावातील जे भाविक आहेत ते इथं आलेले तुम्हाला दिसतील. आणि इथं आता सर्व जे महिला मंडळ आहे ते इथं जी आपली मशाल आहे तिला ओवाळून घेतात. आणि जे मशाल आणायला गेलेले होते त्यांनाही औक्षण इथं केलेलं जातं. तर इथं तुम्ही बघत असाल तर गर्दी खूप असते बरं का. आणि खाली जे आहे ते खूप तापलेलं असतं, तर तिथं सर्वच म्हणजे ना सुविधा केलेली असते की जेणेकरून कोणाच्या पायाला इथं चटके वगैरे बसणार नाही. म्हणजे अप्रतिम असं नियोजन असतं आणि सगळंच कार्यक्रम एकच नंबर असतो. आणि आमच्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला समजेलच की आमच्या गावाकडे कसा जो आहे तो सप्ताह साजरा केला जातो. आणि दिवाळीसारखा हा सण आमच्याकडे असतो. तर बघा इथं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. एकादश होती तर साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. तर माझी काही शब्दशैली चुकत असेल तर माफ करा. आणि सर्वजण इथं आता जे प्रसाद आहे तो घेत आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ येतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय